इयत्ता 4 परिसर भाग 2 पुरंदरचा वेढा व तह। सुरतेवरील आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला। त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला। शिवाजी 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 क्या करूं, शिवाजी को मार डालना चाहिए। आमची सुरतेची व्यापार पेठे लुटली त्याने, शिवाने त्या शिव्याने खत्म कर दो उसको, मराठ्यांचे राज्य नष्ट केले पाहिजे। सिपाहीयो, मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य जयसिंग को सेनापतीला बुलाओ। त्याने शिवरायांवर धाडले। त्याच्या सोबतीला दिलेर खान आपला विश्वासू सरदार दिला। हुकुम जहाँपना, जयसिंह आपको महाराज बादशाह बुला रहे हैं। तुम चलो, हम आए। जो हुकुम। सलाम अलैकुम बादशाह। जयसिंह उस शिवाजी को खत्म करके आना, साथ में इस दिलेर खान को भी लेके जाओ। जेवढे पाहिजे तेवढे खजिना, दारुगोळा आणि फौज घेऊन जा आणि मराठ्यांना संपून या। जी हुजूर, हम तैयार हैं। इस बार उस शिवाजी को पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता। हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता। त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला। पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता। त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते। मुजरा स्वामी, पुरंदर किल्ला घेण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग हा बलाढ्य सेनापती आणि त्यांची फौज येत आहे आणि दिलेर खान पण येत आहे। स्वराज्यावर मोठं संकट आलं आहे। घाबरतो की काय आम्ही? किती मिर्झा राजे येऊ देल आणि किती फौज येऊ देल, हा मुरारबाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गडाला शत्रूचा पायाही लागू देणार नाही। किती धुरंधर येऊ देल, पण हा मुरारबाजी जो पुरंदरच्या छाताडावर नाचेल। येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। तुम्ही युद्धाच्या तयारीला लागा। दिलेर खान, मैं ये लड़ाई तुम्हें सौंपता हूँ। शिवा को खत्म करने के लिए पुरंदर किल्ला लेना चाहिए। पुरंदर किल्ला लिए बिना शिवा को हरा नहीं हर पाएंगे। हर महादेव सिपाहियों, अशी गर्जना युद्धाची करत तयारी मुरारबाजी करो। आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले। थोडा वेळ भयंकर लढाई झाली। मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला। शेवटी मुघलांनी माघार घेतली। ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले। मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती। त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला। खान मुरारबाजीला म्हणाला, बाजी, तुझ्यासारखा मी शमशेर बहादर राजवर नाही पाहिला। आमच्या बाजूला ये, कौल घे। बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील। अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं, तुझा कौल घेतो की काय रे? आम्हाला कशाची कमी आहे? दिलेर खानाला बघून मुरारबाजी चौथाळला। कापा, तोडा, मुडदे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला। त्याची शमशेर जोरात फिरू लागली। जो आला तो ठार आला। या एकट्या वीराला मुघलांनी चोहोकडून घेरले। मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता। त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला। घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला। दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला। तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला। किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले, पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले, आम्ही तैसेच शूर आहो, हिम्मत धरून लढतो असे म्हणून ते न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले।